अपहरण, खंडणी आणि हत्या या चित्रपटातील काल्पनिक गोष्टी नसून राज्यातील वाढत्या गुन्हेगारीचं भयावह वास्तव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातून समोर आलेली ही घटना कायदा सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीवर बोट ठेवणारी आहे. बोदवड गावातील प्रतिष्ठित शेतकरी व व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे यांचे 1 कोटी रुपयाच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी गव्हाणे हे मका विक्रीची रक्कम घेऊन दुचाकीवरून घरी परत असताना उंडणगाव बोदवड मार्गावर त्यांचे अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर त्यांच्या मोबाईलवरून कुटुंबियांना फोन करून 1 कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली. वेळेवर पैसे न मिळाल्याने आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि अखेर 40गाव घाट परिसरात त्यांची हत्या करून मृतदेह टाकण्यात आला. तक्रार मिळताच अजिंठा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला. CCTV फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे घटना उघडीस आली असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याआधीच राज्यात गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतरही अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसतेय. टोळक्यांनी केलेले गुन्हे, नियोजनबद्ध अपहरण आणि खंडणीसाठी होणाऱ्या हत्या कायदा सुव्यवस्थेसमोर मोठं आव्हान उभं करतायत.